जय श्रीराम। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेदसे रघुनाथाय नाथाय सीताया पते नमः। समचरण सरोजं सान्दनीरामृतापं जगन्निहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरणतुलसीमाला कंदनं कंदनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शिरसा नमामि। आजी आषाढी एकादशी आमच्या सगळ्यांका तरी एक होड दिवस हे आषाढी एकादशीचे तुम्ही सगळ्यांका मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिता आणि त्या पांडुरंग विठ्ठला चरणा भितरी तुम्ही सगळ्यांका तरी आमच्या सगळ्या जगा तरी मागून घेता सगळ्यांक बर करी सगळ्यांक घरात सुख शांती समाधान दी म्हणारे आमके एक होड खुश जात कसे की म्हणून सांगणारे पांडुरंग विठ्ठल म्हणारे आमगेलो गोकर्ण मठाचे आराध्य दैव वीर विठ्ठल तशीच आमगेले समस्त जग आखाची आमका आमके एक गौड सारस्वत ब्रह्मवंध म्हणा आमका कर्नाटकचे सगळ्यांक एक खुशी विषय कसले की तो भले तो पंढरपुरा असले की तो कानडा काय तो कानडा राजा पंढरीच्या म्हणजे आमगेले देव तो तर आज दिवस हांव देवचरणी सगळ्यांका प्रार्थना करता सगळ्यांका देव बर करो तुमचे करता सले उद्योग व्यवहारांत तुमकां बरेपण करून घरांत सुख शांती समाधान दिवन सगळ्यांक देव बर करो तुमी सगळ्याची हांव आश करता तुमच्या घरांत बी अशी तुमी कसं पूजन करता उरतले। जय श्रीराम जय कवरदे पांडुरंग हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय। पळया हांवें म्हगेल्या घरांतू नित्य हांगा शालिग्रामा पूज उरता। शालिग्रामा पूजेचे महत्व कसं नाही म्हणून सांगू न्हू आमगेले परमपूज्य स्वाम्यांनी हेच वर्ष गेलेले एक 8-10 दिवस पहिले म्हणजे हांगा पुणा मुक्कामा भितरी पुरप्रवेशा दिवस प्रवचना भितरीची स्वाम्यांनी शालिग्रामाचे एक महत्व की शालिग्रामा पूज केली निमित्त कसं मेळता पुण्य गिण्य त्या स्वाम्यान सांगितलं असा तशें हें पळया हांगा वयर आशिल्ले रुपे तांबी हांगा भितर आशिल्ले शालिग्राम आता ते पूज करून हांव बंद केलं असा तशी हांगा पळया हें एक्चुअली शालिग्राम न्हय हें आमी ज्योतिर्लिंग यात्रा करता आसाची प्रत्येक ज्योतिर्लिंगा गेले तवळी थंयची एक उडगा आसा म्हणून एक पातोळ ते हाडून ते हांव सदांची शालिग्रामा पूज जाले नंतर वापस ते आनी ते तेजी पुराची धुवन घालून पयले दिसा उडोवन गंध फूल शालिग्रामा पुजा तीर्थ घालता जी पद्दती हांव नाजाल्यार मागीर चेडूं बी हांगा घरांत करताची नित्य पूजा तशें हांव शालिग्रामा पुजेचे व्हड म्हत्व आसा ते स्वाम्याले व्हिडिओ पळयाचे तुमकां बी जाल्यार साध्य जाल्ले तितले अणवाळपण आतां मुंबय शहरा भितरी उठलो का गोत आशिल्ली विशय येवची जाल्यारीची आमी थोडे पवित्र पाळण घेवन ते शालिग्रामा पूज की हें केल्यार आमकां सगळ्यांक बरें मेळटा। जय श्रीराम जय श्रीराम जय जय श्रीराम। कुंडलीक वरदे पांडुरंग हरी विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय। पळया आज आषाढी एकादशी निमित्त हांव आमगेले सद्दाचे नित्य पुजे वेळा प्रमाणे पूज करून देवा तुळशीक जल अर्पण करून सूर्यनारायणाक तुळशीक निर्मला पूजा ताजे आमगेले मेन प्रधान बागला दरवाजा पूजा ताजे नंतर स्वाम्याक उडगास करून तीर्थनी प्रसाद दिवन मागीर आमगेले तीर्थ प्रसाद करचे पद्दती प्रमाणे हांगा वयर टॅरिसार आयिल्लो आसा पळया आज आषाढी एकादशी निमित्त हांगा पावस बी जोर पडटा आसा पळया आनी मागीर घर पळया हांगच्यान स्टेशनाच्यान एकदम लागींची वो ते लास्ट डेड एंड दिसता तेची स्टेशनाच्यान भायर पडली की मागीर घरा वयर हांगा टॅरिस दिता कळकिना तशें म्हाका तशें खंय वचच्या येवच्या बी ट्रॅव्हलिंग करच्या बी म्हाका खंत ना हांगा म्हापशान हें बस स्टँड नगरपालिका बस स्टँड आसा म्हळ्यार हांगा महानगरपालिकेचे पळया अर्नाळा गिरनाळा वचच्या लोक पळया आयतार आशिल्ली निमित्त मस्तीत लोक हांगा मस्त रिसोर्ट आनी पुरो आसाची ताजे खातीर थंय बी वचच्याक लोक हांगा मस्ती येताची तशीच वो थंय मुखारी हाजे खंयचे हें झाड आसा पळय हें झाडां म्हापशान महाराष्ट्र एसटी बस स्टँड बी आसा दूर दूर गांव वतले पुरा कोल्हापूर खंय पुणा खंय वचचे आसल्यार हांगा आजू बाजून ह्या दिकान रेल्वे स्टेशन त्या दिकान बस स्टँड तशें त्या दिकान पुरा मार्केट हें पळया कावळ्यांनी पाप हांगा पुराची पावसा निमित्त हांगा वयर येता आसा आतां हांगा बी कसं खाण घालचें आसा हांव सद्याची अशें कसं हें आसल्यार मागीर आन आम्हाला कामा वळणारी बी हांगा कसं वयर हांड दवरले लायनशीर कावळे येवन बसून पुरा खावन वताची ताजी बी एक व्हिडिओ हांव पयलीं फेसबुकांत बी घालिलो देव सगळ्यांक बरें करो आज इतलें मागून घेता देवा चरणी की आषाढ एकादशी तुमी सगळ्यांक बरें करो म्हूण सांगून जय जय श्रीराम जय श्रीराम
असले मस्तीचे व्हिडिओ घालता उरता म्हणजे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अनेक विषय मिळाली. तुम्ही पांडुरंग विठ्ठल आला मूर्ती पळाली उरतली. पांडुरंग आणि विठ्ठल आणि रकुमाई कुलटार हात घेऊन राबल्याची ताची बी एक स्टोरी असा. अनेक दिवस सांगता कळकी ना. ते मस्त व्हड स्टोरी असा. आणि कुलटा हात घेऊन कसले राबिले कसं नाही किते. कानडा राजा पंढरीच्या तुम्ही अभंग ऐकायला उरतले. तशी जी लता मंगेशकर एक अभंग असा तुम्ही ऐकायला उरतले. कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू. त्या उठ स्टोरी आणि का अनेक दिवस घालता. तुरताक आजी वडाळा मठा वच्चे आसा जाल्यार दहिसरा बी वीरविठा थंय मेळच्या वच्चे आसा. तशीच सांजेर आमकां राम नाम जप बी आसा. तशें आजी वेळा अभाव आशिल्ली निमित्ती हांव हो व्हिडिओ इतले राबयतां. अजुनूची म्हगेले यूट्यूब सबस्क्राईब केलें ना आजी करा. आणि हो व्हिडिओ असल उठू व्हिडिओच पळया. म्हगेले मागशी हांवें पौराणिक कथा बी एक दोन घालिल्ले आशिल्ले. तांतेक हांव घालिल्ले. राम आणि हनुमंता युद्ध जाल्ले. तुमी कोण विचार करता हांवें राम आणि अंजनेय केन्ना युद्ध जावत आसलें. तो व्हिडिओ हांव ऑलरेडी घाल्लो आसा. राम आणि अंजनेयाक हनुमंताक युद्ध जाला. महाघोर युद्ध जाला. ते तुमकां कोणाक गोत्त आसा कोणाक गोत ना ते म्हाका कॉमेंट्सा कळया पळोवया. गोत ना जाल्यार तो म्हगेलो व्हिडिओ तुमी आसा स्क्रोल करून तुमी पळोवन तो व्हिडिओ पळोवित. ना जाल्यार तुमकां हांव आनी परत एकदा अपलोड करता तो व्हिडिओ. असो मस्तीतले कथा भागांनी पुरो हांव सांगतलो. कित्याक म्हळ्यार म्हाका हें वाचन करून आनी हें करून आमकां पौराणिक कथाचे अनुभव येयले न्हय. आमी आमगेलो मूळ गांव गुंडबाळा यक्षगान काशी. आमी सानपण दवरनो चायल्डहूड देखून थंय आमी ते यक्षगान पळोवन वर्सात थंय 5 महिने 6 महिने यक्षगान चलताची. त्यानंतर यक्षगान पळोवन ते पुरा पौराणिक कथा भाग म्हळ्यार महाभारत की रामायण की भागवत की तातूंत भितर कसकसल एक कथा भाग आसा पळय त्या ಒಟ್ಟು आमकां देणगी म्हळ्यार त्या मुख्य प्राणाल देणगी. कित्याक म्हणटा यक्षगान प्रिय मुख्य प्राण तो. तुम्ही जाल्ले केन्ना जाल्यार एक पंत त्या क्षेत्रार वचून येया. मागीर तुमी म्हाका सांगतले गुरुमाम किंवा गुरुअण्णा किंवा गुरुदास तू सांगिल तसर भारीची आमी त्या क्षेत्रार वचून आमकां भारी खुशी जाल्या म्हणून सांगून ते गुंडबाळा क्षेत्राक एक पंत वचून येया. तो मुख्य प्राण तुम सगळ्यांका बर करो. पांडुरंग विठ्ठल तुम सगळ्यांका बर करो. जय श्रीराम.